घेऊ, बसा. नाही, पहिली विरोधी पक्ष नेत्यांचं घेऊ. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत घोषणा. श्री अजित पवार विधानसभा सदस्य यांनी दिनांक 30 जून 2023 रोजी विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपद रिक्त झाले. मला महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस आय या पक्षाचे नेते श्री बाळासाहेब थोरात विधानसभा सदस्य यांनी त्यांच्या दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्राद्वारे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे सदस्य श्री विजय विडेट्टीवार विधानसभा सदस्य यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्ष हा सभागृहात विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्याकरिता लागून देण्यात आलेल्या निकष पूर्ण करीत असल्यामुळे मी या पक्षाचे श्री विजय विडेट्टीवार विधानसभा सदस्य यांच्या आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी मध्यानंतर पासून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीस मान्यता दे असल्याचे घोषित करीत आहे. विरोधी पक्षनेत्याला नियमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या सोयी सवलती त्यांना मिळतील. श्री विजय विडेट्टीवार विधानसभा सदस्य यांनी आता विरोधी पक्ष नेत्याचे स्थान ग्रहण करावे. मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री तसेच गटनेते यांना विनंती करतो की प्रथेप्रमाणे त्यांनी माननीय विरोधी पक्ष नेते यांना आसनस्थ करावे. मुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, या सदनाचे सदस्य विजय वडेट्टीवार यांचं विरोधी पक्ष नेते म्हणून मी सभागृहाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे विजय वडेट्टीवार हे विदर्भातले नेते आहेत आणि आमचे उपमुख्यमंत्री देखील विदर्भातले आहेत. विदर्भाच्या पाण्याचा एक वेगळा गुण असतो. त्यामुळे महाराष्ट्राला आजवरच्या इतिहासामध्ये 4 विदर्भातले मुख्यमंत्री मिळाले. माझ्या माहितीप्रमाणे विदर्भाच्या सुनेला या देशाचं राष्ट्रपतीपद देखील मिळालं. ही विदर्भाच्या दृष्टीने अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे.